सर्वांना जय जिजाऊ. एक दोन चार गोष्टी आपल्यासमोर मी ठेवण्यासाठी आज आपल्यासमोर आलेलो आहे. आपल्याला एक नम्र विनंती करणार आहे, सर्व समाजालाच करणार आहे की आता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आपण कशा पद्धतीनं मराठा आरक्षण आपल्याला मिळणार आहे या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. सन्माननीय मनोज जरांगे पाटलांच्या रेट्यामुळे पुरावे शोधण्याचं काम चालू आहे, गतीने चालू आहे. आपल्याला आता हे पुरावे शोधण्याचं काम जे चालू आहे अशा प्रसंगी आपले पुरावे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जे काही नियमानुसार आहेत ते पुरावे आपल्याला कसे मिळतील यावर आपलं लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. विनाकारण कुठल्या अधिकाऱ्यांना विरोध करणे किंवा कोणत्यातरी अधिकाऱ्याच्या हस्ते मी प्रमाणपत्र घेणार नाही म्हणणे, त्या अधिकाऱ्यांना दुखवू नये हे आपण अतिशय तुम्हाला मी सांगतो. आता मी काही अधिकाऱ्याच्या संपर्कात आहे, काही अधिकारी भेटतात, त्यांच्यासोबत चर्चा झालेली मी सांगतो. अतिशय जुने रेकॉर्ड काढतायत, धूळ आहे त्याच्यावर. ते सगळं अतिशय कर्मचारी परेशान होऊन ते रेकॉर्ड काढतायत आणि त्यातले जसं एखादं सोनं सापडावं तसे पुरावे सापडत आहेत आणि तितका आनंद समाजाला होत आहे. अशा प्रसंगी त्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना अजिबात न दुखवता, त्यांच्यावर अविश्वास न दाखवता आपल्याला त्यांना गोड बोलून, प्रेमानं बाबा विनंती करून आपल्याला जास्तीत जास्त पुरावे ते चांगल्या पद्धतीनं कसे शोधतील. कारण काय होईल, नाही तर माणूस आहे शेवटी ना, थोडंसं दुर्लक्ष होणार नाही. त्यांना प्रेरणा, प्रोत्साहन देणं अतिशय गरजेचं आहे. ते आपले बांधव आहेत, कुठल्याही समाजाचे असले तर ते माणसं आहेत आणि आपले बांधव आहेत. त्या बांधवांना आपण नम्र विनंती करायची आहे की आतापर्यंत आमचे पुरावे लपून ठेवले गेले होते, ते कोण ठेवले होते काही सांगायचं नाही आणि त्यांना त्या दोषी ठरवायचं नाही. सध्या आपल्याला तेवढंच आता म्हणायचं आहे, बाबा कृपा जे काही असं आता तिथं तर जाऊन काही बनायचं नाही, इकडे कुठं भेटलं तर त्यांना सांगायचं प्रेमानं, साहेब करा, ते सगळं विनंती करायचं आपण. फक्त त्यांना विरोध बोलायचं नाही, अरे हे नाही या जातीचा होईल बघ, असं तुम्ही हे केला तर असं होईल, असं काही बोलायचं नाही, काय उपयोग नाही त्याचा. आणि आपलं आरक्षण हे पुराव्याच्या माध्यमातून, कायद्याच्या माध्यमातून मिळते आणि हे पुरावे सगळे ओरिजिनल आहेत. 1967च्या अगोदरचे पुरावे शोधणं चालू आहे. ते कुठं कुठं काय पुरावे आहेत त्यावर आता लक्ष केंद्रित करायचं आहे. ओके, तर अधिकाऱ्याशी अतिशय समंजसपणानं वागायचं आहे. आणि आपल्याला असं वाटतच असेल की बाबा कुठंतरी काहीतरी बेकायदेशीर आपल्याला दुर्लक्ष करण्याचा प्रकार मध्ये चालू आहे. कोणीतरी काहीतरी आपल्या कानात येऊन सांगत राहतात की काहीतरी बेकायदेशीर पद्धतीनं आहे, दुर्लक्ष करण्याचं काय आहे, हा अधिकारी आपल्या विरोधातला आहे, असं काहीतरी गप्पा मारतात बाहेर येऊन आणि गैरसमज पसरून देऊ शकतात. अशा वेळी काहीच करायचं नाही. वाटलं ना आपल्याला तर एक कागद देऊन टाकायचं तिथे नेऊन आणि सांगायचं की कलेक्टर साहेब असतील, तहसीलदार साहेब असतील, संबंधित खात्याचे जे जे प्रमुख असते, तर कृपा करून आपल्याला विनंती आहे की आम्हाला न्याय द्यावा आणि आपली तपासणी योग्य पद्धतीने व्हावी अशी विनंती. फक्त एवढं एक आता कागद देऊ शकता, दुसरं काही करू नये. हा एक विनंती. अधिकाऱ्याशी अतिशय समंजसपणानं वागणं, प्रेमानं वागणं आणि विनंती करणं, हा एक मुद्दा. आता दुसरा मुद्दा आहे राजकारणी व्यक्ती. आपलेच ते बांधव आहेत आणि कुठल्याही समाजाचे असू दे. तर हे समाज वगैरे आता पडलेले आहेत. आता त्याच्यावर आपल्याला आता काही बोलायचं नाही, आपल्याला एवढंच बघायचं आता ज्या ज्या जाती आहेत त्यांना आपण आपला समाज म्हणतो, एवढंच, बाकीचं. तर आपल्या जे काही नेते आहे, आपण ज्यांना नेते म्हणतो, आपले पुढारी म्हणतो, आपले साहेब म्हणतो, तर त्यांना कृपा करून आता विरोध करू नका, हे लक्षात ठेवा. त्यांना विरोध केल्यामुळं आपल्याला आरक्षण मिळणार नाही किंवा त्यांनी आपल्याला कौतुक केल्यामुळे आपल्याला आरक्षण मिळणार नाही. तर आपल्याला या नेत्यांसोबतच्या माध्यमातून आपल्याला पुरावे कसे मिळवता येईल हाही सुद्धा एक आपल्याला विचार करावा. आता नेत्याकडून पुरावे म्हणजे काय, ते नेत्यांचं वजन असते. कलेक्टरसोबत त्यांचं वजन असते, तहसीलदारसोबत वजन असते, त्यांचा प्रभाव तलाट्यावर पडतो किंवा जेव्हा जिथं जिथं पोलीस प्रशासन असेल, महसूल प्रशासन असेल, सर्वावर त्यांचा प्रभाव असतो. तर त्यांना फक्त आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला बेकायदेशीर काहीच करायचं नाही. बेकायदेशीर आपलं आरक्षण टिकणार नाही.
जे काही बेकायदेशीर पद्धतीनं आपण म्हणत असू तर चुकीचं आहे ते. तर आपल्याला एवढंच करायचं आहे की नियमात बसून जे काही प्राप्त होईल तेवढंच घ्यायचं आहे. आणि अधिकाऱ्यांना नेत्यांना एकच विनंती करायची की साहेबांना आता उगाच मी याला भेटणार, आता यानं आम्हाला आरक्षणाला विरोध केला किंवा ह्याच्यातून द्या आरक्षण म्हणलं, स्वतंत्र आरक्षण वगैरे असलं काही आत्ता डोक्यात ठेवू नका. आत्ता त्यांना विनंती एवढंच करा की साहेब विनंती आहे, आपण शासन प्रशासनाला आपण विनंती करून गतीनं पुरावे शोधायला सांगा आणि न्याय देण्याचा प्रयत्न करा, कारण दुर्लक्ष होणार नाही याची काळजी करा, अशी आपण त्यांना विनंती करा. असं आपण प्रेमानं बोला, त्यांना प्रेमानं वागा. कारण काही राग आणि भीक माग हे पद्धत आहे, हा नियम आहे. त्यामुळे यांच्याशी विरोध काय करून काय फायदा होणार नाही. तर त्या आपले जे कोणी नेते असेल, कोणत्याही पक्षाचे असू दे आणि कोणत्याही समाजाचे असू दे, त्यांच्यासोबत आता विरोध करून काय नाही. त्यांनी विरोध केला म्हणून काय आरक्षण यायचं थांबत नाही. पण अडथळे हे पुरावे निर्माण सापडण्यामध्ये जर काय अडथळे वगैरे थोडासा जरा पिन मारली वगैरे तर काहीतरी थोडंसं इकडे तिकडे काही होऊ शकते, थोडं काही पुरावे इकडे तिकडे टाकू शकतात. आणि तिथले जे कर्मचारी असतात त्यांना एक गोड बोलणं, हे जर साहेब लोक जर सांगितले, आपले मंत्री अधिकारी गतीनं करा. कसं बघा बरं, आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो. किंवा आदरणीय सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री सन्माननीय, तर ते किती चांगल्या पद्धतीनं सगळ्या कलेक्टरला, सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतायत की पुरावे गतीनं शोधा, एक मिनिट महत्त्वाचं आहे. बघा असं होते. तर त्यांना आपण प्रेमानंच बोलायचं, प्रेमानंच सांगायचं. ते ह्या पद्धतीनं. आता तुम्ही म्हणाल की नाही ते काय गुन्ह्यानं वटणीवर आलेत का, कसं आपल्याला संघर्ष करावा लागला. हो ना, मग आता झालं ना, आता हातामध्ये पीक यायला लागले ना, झालं ना, ते विसरून जा ना. आता आपल्याला ते जसं मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेत कसे, बघा राजकारणाच्या हातामध्ये प्रशासनाची चावी असते. त्याच्यामुळं बाबासाहेब म्हणाले होते की तुम्ही राजकारती जमात बना. आणि उलट आपण उगाच विनाकारण म्हणायला लागलो तुम्ही राजीनामे देऊन टाका. काय करता राजीनामे देऊन टाकून? तिथं काम व्हायचं, तिथं ते सभागृहात जाणारे, लोकसभा असतील, विधानसभा असतील, विधान परिषद असेल, राज्यसभेमध्ये आपली माणसं जाणारे असतील आणि त्यांनाच राजीनामा देऊन टाका. मग तिथं कोण बोलणार आहे आपलं? उगा काही म्हणू नका. त्यांना राजीनामा यानं दिलाय यानं दिला नाही, अमुक केलाय काही म्हणू नका. राजीनामा दिला नाही तेच बरं झालंय असं समजा. आणि त्यांना साहेब सभागृहात तुम्ही राहता आणि सभागृहामध्ये सुद्धा तुम्ही आमची बाजू मांडा अशीच विनंती करायची फक्त. आणि शिव्या शाप देऊन काही फायदा नाही मित्रांनो. हा एक मुद्दा. कारण या सगळ्या मंत्र्यांचे, आमदारांचे, खासदारांचे नातेवाईकसुद्धा अधिकारी आहेत. त्यांचे ओळखीचे आहेत किंवा काही लोकांचे असे आहेत की त्यांनी त्या पदावर त्यांना बसवलेलं आहे. आणि हे त्यांच्या साहेबाला त्रास व्हायला असं वाटलं की ते आपल्याला काय करतात, आपल्याला इकडे काय होऊ शकते. आपल्याला फक्त माझं हे सगळं तळमळीनं एवढंच सांगायचं आहे की आपले आता पुरावे शोधण्याचं काम सुरू आहे. या पुरावे शोधण्यामध्ये अडथळा कसा निर्माण होणार नाही, हे एकच मिशन मराठा आरक्षण जे आपण म्हणायला लागलो तसं आता पुरावे प्राप्त करणे वेगवेगळ्या पद्धतीने. अजून तुम्हाला सांगतो, गावामध्ये कोतवाल आहेत, त्यांना प्रेमाने बोला, काही आहे का बाबा तुझ्याकडं, त्याच्यात काही सापडते का बघा. पोलीस पाटील आहेत, त्यांच्याकडे काही सापडते का बघा. आणि जे 1967च्या किंवा त्या स्वातंत्र्याच्या अगोदरचे जे काही पुरावे जे आपण शोधण्यासाठी सापडत आहे 67च्या अगोदरचे, तिथं कुठं शाळा आहेत, त्या शाळेमध्ये जे काही निर्गम आहे, TCचे रजिस्टर आहे, तिथं जाऊन काही आहे का साहेब, मुख्याध्यापक साहेब, आपल्याला विनंती. मुख्याध्यापक साहेब म्हणतील बऱ्याच शाळा आहेत, समजा काही प्राथमिक शाळा आहे समजा काही ठिकाणी तर ते 1967च्या अगोदरच्या प्राथमिक शाळा अनेक ठिकाणी नाहीत. तर जिथं आहेत तिथल्याबद्दल बोलतोय. तर ते काय म्हणते, प्राथमिक सेवक नाही ना त्यांच्या हातामध्ये. तर मुख्याध्यापक काय म्हणेल तुम्हाला की मी काय, माझ्या हाताखाली कोणीही कर्मचारी नाही, मी कसं शोधू तिथं, कसे गट्टे काढू वगैरे म्हणते. तर साहेबाला विनंती करा, साहेब म्हणा असं नका करू. तुम्हाला जे कोणी विश्वासाचा माणूस वाटतो किंवा तुमचं ग्रामपंचायतचा एखादा सेवक आम्ही देतो, एखादा क्लर्क कुठला शासकीय कार्यालयातला कुठला असेल किंवा सेवानिवृत्त झालेला एखादा शिक्षक आहे किंवा तुम्हाला ज्याचा विश्वास आहे सर,
तर त्यांना सोबत घ्या तुम्ही, विनंती आहे ते काढून द्या असं म्हणा. त्यांना असं म्हणू नका कसा देत नाहीस मग शोधत कसा नाही. त्यांना म्हणते की माझं ते काम नाही म्हणते, असं म्हणू शकते, कारण मी काय ते काय काढत बसू काय, मुख्याध्यापक हो म्हणते. बरं असू द्या, त्याने त्यांना जबाबदारी आहेच, पण त्यांना नसेल मला तर तो थोडं हे करू शकतो, दुर्लक्ष करू शकतो. आपल्याला त्यांना नियमानुसार द्यावंच लागते, तरी पण आपल्याला नियम दाखवायच नाही येत आहे. आता इथं कागदपेक्षाही त्यांच्या काळजाला आव्हान करायचं आहे, यावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. हा एक मुद्दा मला सांगायचा आहे. तर झाला अधिकारी आणि प्रशासनाला जिथं जिथं काही पुरावे आहेत तिथं कसं शोध घेता येईल, कुठं जाता येईल, त्यांना विनंती अर्ज कसं करता येईल, आणि यावर लक्ष आपण करावं. आणि इतर समाजाचा राहिला प्रश्न, आता काही इतर समाजाचे जे ओबीसी घटक आहेत की जे झाले 1994 आले, कसं तरी घुसून आले वगैरे, आपण जे काही चाललंय आता काहीच म्हणू नका, त्यांना काय उपयोग नाही त्याला बनवून. त्याने आता त्यांच्याकडे आरक्षणाचे सर्टिफिकेट्स आहेत आणि आता विनय करून त्यांना विरोध तुम्ही करू नका. ते न्यायालयीन प्रक्रिया आहे, ते होईल जे काय व्हायचे ते करू. त्यांना काहीच म्हणू नका, कारण काय होतं त्यांचे पण अधिकारी आहेत ना ते आपल्याला सहकार्य करायला थोडंसं हे होऊ शकते म्हणून म्हणायला लागलं. बाकी दुसरं माझा हेतू दुसरा काहीही नाही. आणि कोणाच्या समर्थनामुळे किंवा कोणाच्या विरोधामुळे हे बाहेर जे विरोध आहे ना त्यांच्यामुळं काय होणार नाही. आता आपल्याला फक्त जिथं पुरावे शोधण्याचं काम आहे तिथं काही त्या कामावर काही इफेक्ट होणार नाही चुकीचा, तेवढंच आपल्याला बघायचं आहे. फक्त आता सावध राहा आणि अजून एक करा की ज्यांचे पुरावे आपले सापडत आहेत ते पुरावे आपण आपल्याकडं पण घेऊन ठेवा. एक त्याचं ते आपले कुठून तरी नातेवाईक लागतात, कुठून तरी सोयरे लागतात, कुठून तरी जातभाई लागतात, तर त्या पुराव्याचा उपयोग करून आपल्याला त्याचा उपयोग पुन्हा ते आमचे सोयरे कसे आहेत या संदर्भातला आपल्याला मागण्या करायला, शासनाला निवेदन द्यायला मदत होऊ शकते. तर ते एक विचार करा. आणि एखाद्या वेळेस पुरावा एखादा सापडला तर साहेबाला एक विनंती करा की साहेब हे आमच्या हे नातेवाईक आहेत बघा, आमचं सापडलं आहे, माझं सापडलं आहे बघा, माझ्या आत्याभावाचं सापडणं आलं आहे, गावातच आहे, माझं गावातच मेवणीचे आहे तर सापडलं आहे, आमचं नाही, आमच्या सासरवाडीत सापडलं आहे, माझं सापडणं आलं साहेब, आणि बघा प्लीज साहेब, तर त्यात काय करता येईल का म्हणजे काय खालीवरी करायचं बरोबर म्हणत नाही तुम्हाला मी, त्या संदर्भात नाही, तर अजून कुठं सापडू शकते का शोधा साहेब म्हणून असं त्यांना विनंती करायचं. बस एवढंच आपल्याला बोलायचं होतं. आणि आता विरोधापेक्षा पुरावे कसे सापडले, कारण आरक्षण हे तुम्हाला मी नक्की सांगतो जरांगे पाटलाचे अनंत उपकार आहेत. हे पुरावे फक्त आणि फक्त त्यांनी जे मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि कुणब्याचे इथं 2 नोंदी आहेत ते तुम्ही शोधा. यासाठी जो रेटा निर्माण केला आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जो आदेश दिला, जी शिंदे समिती नेमली आणि त्यांचे ते अनंत उपकार आहेत आपल्यावर, त्यामुळं आपण असं हे करा. आणि राहिला प्रश्न आता याचिका टाकणाऱ्यांचा, याचिकाबद्दल एक तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो, याचिका टाकलं म्हणून आपलं जे ओरिजिनल आरक्षण आहे आपली आणि काम ओरिजिनल आरक्षण आहे. 1900 जेव्हा आरक्षण सुरू झालं तेव्हाच कुणबी म्हणून आरक्षण मिळायला सुरू झाले. जेव्हा आरक्षण निर्माण झालं तेव्हाच कुणबी जात त्याच्यात आहे, असं हे लक्षात ठेवा. आपली ऑलरेडीच आहे, आत्ता टाकाले नाही ते लक्षात ठेवा. कुणाला तर असं वाटत असेल की आपल्याला हे 2023 मधच्या तारखेमध्ये आत्ता आरक्षण मिळाले नाही, ते अगोदरच आहे. 83 क्रमांकाला आहे, तुम्ही बघा यादी काढा, त्या 83 क्रमांकाला आहे, तेव्हा आरक्षण आहे, तेव्हाच ते आरक्षण आहे. मराठा, कुणबी मराठा आणि कुणबी हे सगळे. आता ते पुढचे काही 1-2 आहेत. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की त्यामुळं आरक्षण त्या आरक्षणाला आपला धोका नाही, कारण कुणबी हे सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं सुरूपूर्वी सिद्ध झालं. आणि इतर लोकांचं आरक्षण जाऊ दे वगैरे काय म्हणू नका, काही गरज नाही. आपलं आरक्षण आधी कसं मिळते याच्यावर प्रयत्न करा. उगाच विनाकारण तुमचं आरक्षण आम्ही घालतो र, त्यानं म्हणते तुमचं घालतो र, जणू काय आता हे आपण दोघंही न्यायाधीश असल्यासारखं किंवा आपणच संविधान असल्यासारखं. आपण संविधान नाही कायदाही नाही, आपण फक्त मागणारे माणसं आहोत आणि ते आपल्याला ते देणारे आहेत. आणि मागणाऱ्यांनी पुराव्याच्या आधारे मागावं लागते,
देणारे पुराव्याच्याच आधारे देतात. मग ती संविधान, न्यायपालिका, न्यायाधीश, वकील हे सगळे पुराव्याच्या आधारे आपल्याला आरक्षण देणार आहेत. शासनसुद्धा पुराव्याच्याच आधारे द्यायला सांगणार आहे आणि आपल्याला पण पुराव्याच्या आधारेच मागावं लागणार आहे. तर त्यामुळं आता पुरावे सापडतात, ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि त्याचा उपयोग आपण कसं घेता येईल यावर लक्ष करा. वाद घालण्यामध्ये, हे करण्यामध्ये काही करू नका. बऱ्याच ज्या ठिकाणी कोणाकोणाला मारहाण झाल्याचे व्हिडिओ येत आहेत, अरे हे काही आता उपयोग नाही. आता आपल्याला सध्या 2 महिन्याचा काळ हा अतिशय महत्त्वाचा काळ म्हणून सांगितला गेलेला आहे. 24 डिसेंबरपर्यंत अतिशय महत्त्वाचा काळ आहे आणि जर समजा 24 डिसेंबरपर्यंत काही काम झालं नाही, अजून पुरावे शोधण्याचं काही राहिलं तर ते मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतील ते घेऊ द्या. आपण त्याच्यावर आताच काही बोलू नये. एवढंच एक मला सांगायचं आहे, आपल्याला नम्र विनंती करायची आहे. आरक्षण मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. मला एक जणांनी विचारलं की सर, आता बघा त्याचं म्हणणं आहे, मला एवढंच सांगा, मी मराठा आहे, मला आरक्षण मिळते की नाही, मराठा आरक्षण मिळते की नाही, एवढंच सांगा. आता एवढंच सांगा. आता मराठा नोंदी असतील आणि 1967च्या अगोदरही मराठा नोंदी सापडत असतील तर सध्या आरक्षण मिळणार नाही. तर आता जरांगे पाटलांची आणि सकल मराठा समाजाची काय मागणी आहे की कुणबी मराठा आणि मराठा एकच आहेत. तर आपल्याला आता हे एकच कसे आहेत हे कसं न्यायालयाला दाखवता येणार आहे, तर त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. वेगवेगळे गॅजेटर आहेत ते शोधा, पुरावे. ओके. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की जे कोणी कुणबी म्हणून दाखले सापडत आहेत तर ते आणि आपण कसे नातेवाईक, सोयरे, जातभाई कशा पद्धतीनं आहोत हे आधी पक्क करून घ्या. आणि त्यामुळे ते पंचनामा करायला गावात येतील त्याचे अधिकारी वगैरे आणि ते म्हणतील बाबा हे अमुक एक उदाहरणार्थ हा जो आहे या पुरावे सापडलेला जो माणूस आहे आणि हे नातेवाईक आहेत की नाही हे विचारा एकमेकाला म्हणतील तेव्हा, तर त्यावेळेस आपण ते सांगा. ते लोक सांगणारच आहेत, सत्यच असणार आहे, ते एकच आहेत, सोयरे आहेत असं सापडतं. आणि एक जणाने अजून एक प्रश्न विचारला, सर आता माझ्या TCवर मराठाच आहे तर मग सगळीकडं माझे मराठा म्हणून नोंदी झालेत आणि मग समजा पुरावा कुणबी म्हणून सापडला तर हे काही अडचणी येणार नाहीत का? हे माझे पुरावे जर म्हणतील हे तुम्ही मराठा आहेत, कसं हे तुमच्या TCवर मराठा आहे, मग हे पुरावाचं काय अडचण येणार नाही. हे सगळं पुन्हा चुकीचं टाकलेलं आहे. मराठा म्हणून टाकलेलं आहे ते चुकीचं टाकलेलं आहे. कोणाची चूक आहे ते आता त्याच्यावर आपण काय बोलू नये, ते चुकीचं आहे. अगोदर जे कुणबी होतं तेच आपण कुणबी आहोत, एवढंच लक्षात ठेवा. आपण हे गेलं मराठा जे लिहिलेलं आहे ना ते गेलं, आता ते चुकीचं आहे. ते पूर्वीचं जे कुणबी म्हणून सापडले तेच ओरिजिनल आहे असं लक्षात ठेवा. त्याचा काही संबंध येत नाही, ते आड येत नाही. तुम्ही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा एका मुलाखतीत सांगितलेलं आहे की आत्ता जरी ते मराठा असतील, त्यांच्या नोंदी मराठा म्हणून आत्ता असतील सध्याच्या विद्यमान, तर जर त्यांना 1967च्या अगोदर जर ते कुणबी म्हणून त्याचे पुरावे सापडले, त्याच्या नोंदी सापडल्या, तर त्यांना आपल्याला कुणबी म्हणून आरक्षण द्यावं लागणार आहे हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. ते जरी इकडे दुसरीकडे कुठेही जाऊन काय म्हणत असतील की OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता, आता OBCच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण काय प्रकार आहे? गोडबंगाल काय माहिती आहे काय तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ असा आहे, कुणबी म्हणून नोंदी झाल्या त्यांना OBCमधून आरक्षण म्हणजे धक्का नाही. हे लक्षात ठेवा. कुणबी म्हणून नोंदी सापडल्या मराठ्यांच्या, कुणबी म्हणून नोंदी सापडल्या त्यांना कुणबी मिळणं म्हणजे OBCच्या आरक्षणाला धक्का नाही असं बघा. आता आरक्षणाचा धक्का आम्ही लावणार नाही म्हणजे काय करणार नाही? आरक्षणाला धक्का लावणार नाही म्हणजे काय करणार नाही? आता लक्षात ठेवा, जे मराठाच नोंद आहे आत्ताही आणि 1967च्या पूर्वीही मराठाच नोंद आहे, तर त्यांना आम्ही आत्ता
आरक्षण ओबीसी म्हणून देणार नाही असं राजकारणी म्हणतात. तुम्ही म्हणून काय फायदा आहे? न्यायालयच न्यायालयच मान्य करणार नाही ते. आता तुम्हाला काहीच उपयोग नाही, आम्हाला ते करावं लागेल, तुमचंही सहकार्य घ्यावंच लागणार आहे. आम्हाला हे सांगावं लागणार आहे, बाबा ठीक आहे आम्ही आत्ताही मराठा आहोत, पूर्वी समजा मराठाच्याच नोंदी आमच्या असतील तर पण आमचे सर्व नातेवाईक, आमचे सर्व सोयरे, आम्ही ज्यांना आमच्या जातीचे म्हणतो ते सगळे जवळपास कुणबी आहेत. त्यामुळे मराठा आणि कुणबी आहे हे आपल्याला न्यायालयामध्ये सिद्ध करावं लागणार आहे. आणि एकदा का न्यायालयात हे सिद्ध झालं की मग मराठा आणि कुणबी एकच म्हटल्यानंतर मग पुन्हा ओबीसीमध्ये जे सर ते पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावताच आरक्षण आहे. ते पण सुद्धा फक्त तो सिद्ध होईपर्यंत, न्यायालयामध्ये सिद्ध होईपर्यंत, कुणबी मराठा आणि मराठा एकच आहे, सिद्ध होईपर्यंत जर आरक्षण मागत असाल तर ते फक्त धक्का होणार आहे. आणि ते धक्का यांनी लावणार नाहीत म्हणून त्यांनी ओबीसीला सांगितलेलं आहे. ओबीसीवाले खुश झालेले आहेत की अरे वा वा वा, की साहेब म्हणले, साहेब कसं छान आहेत, आपल्या बाजू घेणार आहेत म्हणले, घेतो म्हणले, देणार म्हणलेत मराठ्याला असं ते म्हणाले. ते खुश आहे, राहू द्या, त्याची त्याला खुश राहू द्या. तर राजकारणी माणसं सगळ्याला त्याला खुश करावं लागते बाबा. त्यानं खुश केलं. आपल्याला फक्त त्याच्या ओबीसीला काय म्हणायचं नाही, काहीच म्हणायचं नाही. तुम्ही पुरावे घ्यायचे फक्त आणि आरक्षण मिळवायचं, एवढंच बघा. ओके, सर्वांना पुन्हा एकदा जय जिजाऊ.